यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकातील एका खुल्या जागेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसल्याचे कारण पुढे करत पुतळा हटवण्याची कार्यवाही करण्यात आली। पुतळा हटवताना प्रशासनाकडून कोणताही लेखी आदेश किंवा परवानगी दाखवण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा हटवण्याची प्रक्रिया सुरू केली, मात्र यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी संतप्त आंदोलन केले। या संदर्भात प्राध्यापक सविता हजारे यांनी ही अधिक माहिती दिली। ही सरकारी जागा आहे, ही देशपांडेच्या ताब्यात लीजवर आहे। शासन आहे का? हे शासन फक्त कसं आहे माहिती आहे? बाजूला चला, इथून रस्त्यातून चला, बाजूला चला, चला। चौकामध्ये सावित्रीबाई फुलेचा पुतळा बसवलेला आहे आणि आज त्यांची जयंती आहे। तुम्ही काही नगर परिषदच्या बोलाल तुम्ही त्यांच्याशी। आम्ही होत आहे सावित्री आईचा पुतळा हा उचलण्यात येत आहे। उद्या 3 जानेवारी आहे। असे यवतमाळमध्ये कित्येक पुतळे बसलेले आहे की ज्याची मान्यता नाहीये। आमच्या जवळ परवानगी आहेत, संपूर्ण कागदपत्र आहेत, नगर परिषदेची परवानगी आहेत, पोलीस स्टेशनची परवानगी आहेत, PWDची परवानगी आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आहेत, ट्रॅफिक RTOची परवानगी आहेत। आमच्या जवळ ह्या सर्व परवानगी आहेत आणि या जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व परवानगी दिलेली आहे। 12 वर्षापासून आम्ही या जागेवर पुतळा बसवण्यासाठी लढा देऊन राहिलेलो आहोत आणि तरीही सुद्धा यवतमाळमध्ये अनेक पुतळे, दीनदयाल उपाध्यायच्या पुतळ्याचा कोणते कागदपत्र दिलेले तरी या देशामध्ये या सरकारने एक महिलांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी जी मोहीम उचललेली आहे त्या मोहीमचा आम्ही सर्व महिला निषेध करतो आहोत। यांना लाज वाटायला पाहिजे की 3 जानेवारी उद्याला असताना ते आदेश देतात। एसपीने त्यांचा फोन बंद केलेला आहे, सीओनी फोन बंद केलेला आहे। आपल्या तिथले मंत्री महोदय उईके साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांनीही त्यांचा फोन बंद केलेला आहे। ही तानेशाही आहे। तुम्ही अधिकारी जनतेचे आहात, तुम्ही उमेदवार जनतेचे आहात, जनतेने निवडून दिलेला आहे आणि एक सावित्रीचा पुतळा तुम्हाला सहन होत नाहीये। कित्येक पुतळ्यांची